श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 82। दत्त अवतार आणि ज्योतिर्लिंग अन्योन्य संबंध। वयाच्या 16व्या वर्षी श्रीपादांनी पिठापूर सोडलं आणि काशीत प्रकट झाले। वयाच्या 8व्या वर्षी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कारंजा सोडले आणि काशीत प्रकट झाले। श्रीपादांनी योग्य वेळी माता पित्यांना काशीत कायम स्वरूपी वास्तव्यास बोलावून घेतले, तेच शर्मा आडनाव। श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनीही आई वडिलांना काशीत धाडलं, त्यांचे काळे आडनाव तिकडे कालिया झाले। गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिले 3 वर्षे गुप्ती, तेथुनी श्री गुरु गिरीपुरा येती लोकानुग्रहा कारणे। यातील एक एक शब्द अतिशय गहन आणि आध्यात्मिक महत्वाचा आहे। येथे श्रीपादांना यती म्हणून संबोधले आहे, तसेच त्यांना श्री गुरुही म्हटलं आहे। गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात श्रीपाद जे सृष्टीचे आदिगुरु आहेत, त्यांना 3 वर्षे तेही गुप्त रूपात का राहावे लागले? सरळ सोट कारण म्हणजे क्षेत्र रिॲक्टिवेट करणे, रिचार्ज करणे आणि गुप्त कारण जे काही असेल ते त्यांची मर्जी असेल तर, आणि साधारण मनुष्याला समजावून सांगण्यासारखी बाब असेल तर श्रीपाद ते खुलं करतीलही, तो त्यांचा अधिकार। आपण गोकर्णात जाऊन आपला उद्धार करून घेणे ही आपली सुबुद्धी। नुसतं भोजाला शिवून यायचं नाही, अनुभूती मिळाल्याशिवाय क्षेत्र सोडायचं नाही। पुढे श्री शल्यचा उल्लेख गिरीपूर असा केला आहे, हे देखील अद्भुत आहे। श्री शैल्यात 4 महिने ज्या लीला झाल्या त्या ना भूतो न भविष्यती आहेत। स्वतः श्रीपाद तेजोमय सूर्यासारखे आकाशात सूर्यलोक हिरण्यलोकात तर गेलेच, पण लॉन्चर जसे सॅटेलाइट बरोबर घेऊन जाते तसे महान सिद्ध पुरुषांना सोबत घेऊन त्यांना सप्तर्षी लोकात स्थिर करून परत आले। नासा फिसा यापुढे किस झाड की पत्ती आहे। श्रीपाद अल्टिमेट आहेत। वरील श्लोकात श्रीपाद इथे केवळ लोकानुग्रह करायला आले होते। जे लोक अमक्याचा अनुग्रह तमक्याचा अनुग्रह बोलतात ना, त्यांनी अनुग्रह ही बाजारातील चीजवस्तू आहे या स्वभ्रमातून बाहेर यावे। कारंजा सोडल्यावर 30 वर्षांनी श्री गुरु परत कारंजास आले, तो काशीनिवास व हिमालय सव्य प्रदक्षिणा करून। त्यानंतर श्री गुरु तडक आले ते थेट त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग। तेथून त्यांनी गोदावरी परिक्रमा सव्याने म्हणजे गोदावरी उजव्या हाताला ठेवून सुरू केली। गुरुचरित्रात या परिक्रमेचा उल्लेख फक्त वासर ब्रह्मेश्वर म्हणजे बासर आणि परळी वैजनाथ पुरताच मर्यादित आहे, पण तसं नाही। श्री गुरूंनी गोदावरी आंध्र प्रदेशात राजमहेंद्री जवळ अंतर्वेदी येथे बंगालच्या उपसागरात मिळते तेथपर्यंत जाऊन परत त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीस येऊन गोदावरी परिक्रमा पूर्ण केली असणार, कारण श्री गुरु अर्धवट परिक्रमा करणार नाहीत। गोदावरी परिक्रमेत श्री गुरूंनी पिठापूर पादगया क्षेत्रात नक्कीच पदस्पर्श केला असणार। श्रीशैल्य मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे तर श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, स्वामी समर्थ आणि साई बाबा यांचा केंद्रबिंदू आहेच, परंतु स्वतः श्री दत्तात्रेय हे महाविष्णू, श्रीपाद हे व्यंकटेश बालाजी महाविष्णू, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे महाविष्णू, सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हेही महाविष्णू आणि सर्व भजतात ज्योतिर्लिंगास। श्रीपादांनी शनी प्रदोष व्रत दिले तर श्री गुरूंनी सोमवार हा व्रतनायक सांगितला। श्री गोपाल बाबा म्हणायचे, मैं भीमाशंकर आणि स्वतः महाविष्णू वेंकुसा। अद्वैताचा किती मोठा आदर्श जगासमोर ठेवतात आणि अर्धवट लोक शैव वैष्णव हा भेद मूर्खासारखे पाळतात। ग्रंथ वाचून साग्र संगीत पारायण करून
आपण श्री गुरु काय सांगत आहेत ते अवगत करणार आहे का नाही? हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.